यावेळेस पुन्हा एकदा दिवाळी आहे, राजकीय पाहुणे आपल्यासोबत नाहीत, एक वेगळं व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत, वेगवेगळ्या भूमिकांमध्ये किंबहुना वेगवेगळ्या भूमिकांमध्ये लीला संचार करणारे असं हे व्यक्तिमत्व आहे. ते लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत, निर्माते आहेत, अभिनेते आहेत, उत्तम गातातही, वेगवेगळ्या पहिलं राजकारणातही त्यांचा कधी कधी संचार असतो. आता आजकाल मुलाखतकार म्हणून आपण त्यांच्याकडे त्यांना आपण काही दिवस बघतो आहे. स्वागत करूया महेश मांजरेकरांचं. आज टू द पॉईंटमध्ये तुम्ही आमच्यासोबत आलात, खूप खूप स्वागत तुमचं. नमस्कार, थँक्यू. महेशजी, सगळ्यात पहिलं तर दिवाळी सगळ्यांना. हॅपी दिवाळी सगळ्यात. महेशजी, आज आपण बोलतोय, हे तुमचा एक सिनेमा येतोय पुढच्या काही दिवसांमध्ये नव्याने, त्याच्या अनुषंगाने आपण ही चर्चा करणार आहोत आणि इतरही विषय आपल्याकडे खूप बोलण्यासारखे आहेत. पण सगळ्यात पहिले पुन्हा शिवाजीराजे भोसले येतोय. काही वर्षांपूर्वी असाच एक सिनेमा होता शिवाजीराजे भोसले, आता पुन्हा शिवाजीराजे भोसले. का राजेंना परत यावं असं वाटलंय? एक तर सुरुवातीलाच मी सांगतो की मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. हा सिनेमा मीच लिहिलेला आणि त्यावेळेला आम्ही केलेलं, त्यात मी कामही केलेलं. त्या सिनेमाचा आणि ह्या सिनेमाचा काही दुरान्वये संबंध नाही. अच्छा. आता लोक म्हणतील पुन्हा शिवाजीराजे भोसले, ते 1680 नंतर पृथ्वीवर पुन्हा शिवाजीराजे भोसले असं त्याच्या मागे हे होतं. तो एक वेगळा विषय होता. तो दिनकर भोसले हे कॅरेक्टर त्यांचा विषय होता. तो मुंबईत राहणाऱ्या माणसाची कशी कुटुंब नव्हती आणि शिवाजी, तो थोडा शिवाजी महाराज म्हणजे त्यावेळेला त्या मराठी माणसाचा कॉन्शियन्स असू शकेल, कारण ते फक्त दिनकर भोसलेलाच दिसतात, बाकी कोणालाच दिसत नाहीत. ह्याच्यात शिवाजी महाराज स्वतः आहेत. अच्छा. हो, म्हणजे ह्याच्यात असं कुठल्या कॅरेक्टर आहे आणि मग शिवाजीराजे भोसले येतात असं नाही आहे. पण नावामुळे ते सिमिलर, पण लेट मी मेक इट क्लिअर की तुम्ही त्याचा सिक्वेल बघायला गेला तर तुम्ही डिसअपॉइंट व्हाल. अच्छा. कारण काहीच नाही त्याचं. आणि यावंसं वाटलं म्हणजे ना, एक प्रश्न जो मला खूप वर्षापासून सतावतो, ही शेतकरी आत्महत्या. अच्छा. मी किती वर्षापासून मी विचार करतो की असं काय आहे की आपण शेतकरी आत्महत्या थांबवू शकत नाही. त्याच्या मागची कारणं काय आहेत? म्हणजे आपण फक्त वाचतो की गेल्या 10 वर्षात 1,25,000च्या वरती आत्महत्या झाल्यात. आत्ता मी जो रिसर्च केला की गेल्या वर्षी 2024ला काहीतरी 2500च्या दरम्यान आत्महत्या झाल्या, 2005ची. आत्ता जानेवारी ते मार्चपर्यंत आलेलं आहे, ते पुढचं त्याचं आलेलं नाही आहे. जवळजवळ 768 आत्महत्या झालेल्या आहेत. म्हणजे रोज 7 आत्महत्या अजूनही होतात. मग असं काय आहे? फक्त कर्ज असेल का? आता मला नाही वाटत. कारण इतकं कर्ज इंडस्ट्रियलिस्टचं किंवा ह्या MNCचं माफ केलं आहे, ह्यांचं त्याच्या 1/50th पण नसेल, तर का असं होतं आहे? बरं, सरकार कित्येक वेळा म्हणजे कर्जमाफी केलेली आहे, नाही असं नाही, पण आपल्याला फक्त रिसर्च मिळतो की इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यांनी का आत्महत्या केली आत्तापर्यंत कोणी त्याच्यावरती का नाही कोणी बोललं. आणि इतकं शेमफुल आहे की तुम्हाला तुमचा जीव वाचावा म्हणून तुमच्या ताटात अन्न देणारा माणूस आत्महत्या करतो, आणि आपण काय एवढे इनसेन्सिटिव्ह काय आहोत? हा विषय मला खूप वर्षापासून होता, पण त्याला कसा मांडायचा हे मला कळत नव्हतं. म्हणजे ती परत ते एका डॉक्युमेंटरी फॉर्ममध्ये कोणाला बघायचं नाही आहे, आणि इट हॅज टू बी, त्याचं चर्चा झाली पाहिजे महाराष्ट्रभर. तो सिनेमाच असायला पाहिजे, मग तो सिनेमा कमर्शियल असायला हवा, जे लोक येतील आणि त्यातनं काही आपल्याला बोध देता आला तर. पण ह्या सिनेमाचं म्हणजे येणं गरजेचंच होतं, कारण आपण ह्या जगात, अख्ख्या जगात मराठी माणूस एकच आवाज आला की ताट बसून ऐकतो, तो म्हणजे शिवाजी महाराज. आणि एक ह्या सिनेमाचं मला स्क्रीन प्ले मला मिळण्याचं कारण नाळ 2 हा सिनेमा आहे. अच्छा. हां, म्हणजे नाळ 2 त्याचा काही संबंध नव्हतो शेतकऱ्यांशी, पण नाळ 2 मध्ये ती मुलांनी कामं केली आणि ती इतकी मी इम्प्रेस झालो त्यांच्या कामाने की मी त्यांना घरी बोलवलं जेवायला. म्हटलं या घरी, मग त्यांना म्हटलं छोटं एक गिफ्ट देऊ, पाठवून देऊ तिघांना. पण त्यांच्याशी बोलत असताना मला असं लक्षात आलं की माझ्यातला डिरेक्टरचा काय म्हणतात त्याला ग्रीड, यांच्यावर मला काम करायचं आहे. मग मी त्यांना म्हटलं मी तुमच्यासाठी एक सिनेमा लिहिणार, तर तो मला भार्गव आणि त्रिशा, त्यांना तेव्हा ते नॅशनल अवॉर्ड मिळाला त्यांना. हे मला वाटतं 1-1.5 वर्षापूर्वी ते सिनेमा रिलीज झाला तेव्हा घरी आलेले. मग मी तो थॉट जाईना, कारण ते लवकर करायला हवं होतं, कारण मुलं वाढणार आहेत, ती त्याच वयाची राहणार नाही. आणि एकदा असंच एक आलं की ही जर का शेतकऱ्याची मुलं असतील
आणि वडिलांनी आत्महत्या केली तर काय होईल हा थॉट आला. आणि मग तर वन थिंग लीड्स टू अनदर. मग ती मी कसं केलं की तिला हिस्ट्री, मराठा हिस्ट्रीबद्दल खूप पहिल्यापासून कुतूहल आहे. म्हणजे तिला कोंढाण्याचं नाव सिंहगड का पडलं ह्याच्यावरती शाळेत सांगते. तिला ते खूप इंटरेस्ट आहे. शिवाजी महाराज तिला खूप प्रिय आहेत, घरात फोटो लावला आहे. आणि आत्महत्या केल्यानंतर ती फक्त महाराजांशी कट्टी घेते आणि मग तो सिनेमा सुरू होतो. अच्छा. तर ते आल्यानंतर आजची महाराष्ट्राची परिस्थिती ते बघतात आणि मग त्यांचं रिॲक्शन आहे. इट इज अन एक्स्ट्रीमली अँग्री शिवाजी महाराज जे येतात. अच्छा. आणि तो सिनेमा झाला. म्हणजे मला त्यातनं शेतकरी आत्महत्या विषयाकडे जरा फोकस करता आलं. पण चांगलं मेनस्ट्रीममध्ये आपण या विषयाला हात होतो. पण शिवाजी महाराज म्हटलं म्हणजे आम्हाला, तुम्ही जेव्हा सांगत होता ते मी अगदी म्हणलो नाही करत होतो की शिवाजी महाराज येतात, म्हणजे फार तुम्ही स्पॉइलर देऊ नये अशी माझी इच्छा. पण तरीसुद्धा शिवाजी महाराज येणार, हे एक पात्र असणार. शिवाजी महाराजांचं आजकाल नावही घेतलं तरी फार लोकांच्या भावना पटकन दुखावतात. त्यामुळे तुम्हाला ती रिस्क वाटली नाही की आपण करतोय हे? नाही, ती थोडीशी तारेवरची कसरत होती टू सी दॅट कोणाला त्याचं कोणी हर्ट होणार नाही, कुठल्या सेंटिमेंट्स. ह्या लेखक म्हणून माझी खूप मला आजही माहिती आहे की जसं मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे हे काही करण्यासारखं, तसं इतरांनाही आहे की प्रोटेस्ट करायचं. त्यामुळे मला तो काय म्हणतात त्याला, ते त्या ठिकाणी जायचंच नव्हतं की कोणी ऑब्जेक्शन घेईल. आता काही लोक म्हणतात की शिवाजी महाराज एवढे चिडायचे का, तर मी म्हटलं कोणालाच माहिती नाही आहे. ह्युमन होते ते, त्यांनाही चीड येत असेल की. त्यांना चीड आली म्हणूनच त्यांनी अफजल खानला फाडला की. तर मी ते खूप डोळ्यात तेल घालून ते मी प्रयत्न केला की कोणाच्या सेंटिमेंट्स हटवू नये. बेसिकली मला जो विषय मांडायचा आहे तो मला जर का शिवाजी महाराजांनी मांडला तर तो कोपऱ्यात पोचेल महाराष्ट्राच्या, हा त्याच्या मागे थॉट होता. कारण रिसेंटली सुद्धा मागे तुम्ही एक चित्रपट अनाऊन्स केला होता, म्हणजे ते वेडा मराठी वीर दौडले, तेव्हाही आम्ही बघितलं की लोकांनी ऑब्जेक्शन की तुम्ही असं कसं कास्टिंग केलं. नाही, त्याचं काय झालं ते सांगतो. ते त्याचे ऑब्जेक्शन असं होतं की ते कॅरेक्टर 7 मावळे, मी म्हटलं की मला तुम्ही फोटोग्राफ दाखवा ना त्यांचे, मग मी म्हणेन की मी तसेच काढतो. बरं, मी खूप म्हणजे मी वेंजळींशी बोललो, मी काही हिस्टोरियनशी बोललो. मी म्हटलं की त्यांची नावं ही जी आहेत ती खरी आहेत का, ते म्हणाले नाही. त्यांचं म्हणणं होतं की ते ती नावं किंवा ते काय कोणालाच माहिती नाही. मग काही अजूनही हिस्टोरियनना भेटलं तर ते म्हणाले नाही तुम्ही असं कसं दाखवता. मी म्हटलं मग ते कोण होते, ते म्हणाले ते सगळे सरदार होते. मी म्हटलं मला दाखवा कुठे रेफरन्स आहे, तर ते नाही आहे. त्यामुळे दॅट टूक अ लिटल टाईम. कारण काय असतं, तुम्ही जेव्हा सिनेमा लिहिता त्यावेळेला त्या कॅरेक्टर्सचं काहीतरी ऑक्युपेशन तुम्हाला दाखवायला लागेल. म्हणजे त्यांच्या पर्सनल आयुष्यात पण आम्हाला डोकावायचं असेल तर सगळेच सरदार नाही दाखवता येणार ना. बरं, तसं असेल कुठेतरी हिस्टॉरिकल प्रूफ असेल तर आपण हे करू शकतो. पण त्या 7 जे मावळे होते जे त्या युद्धात मारले गेले त्यांची गोष्ट आहे. आणि ती कुठेही कोणाची सेंटिमेंट्स हर्ट न करता त्यांचा बॅकड्रॉप लिहिणं तेच तर सगळ्यात इंटरेस्टिंग होतं. कारण ते पण ह्युमनच होते ना, की ते त्यांची पण कोणती बायको असेल, त्यांची पण मुलं असतील. त्यांची गोष्ट मला जास्त इंटरेस्टिंग वाटली इनफॅक्ट दॅन द वॉर 7 लोकांचा. पण ते आय थिंक बेटर सेन्स प्रिवेल्ड. आय स्पोक टू ऑल द पीपल, सगळ्यांशी कन्व्हिन्स करा. म्हणजे तुम्हाला तीच नावं पाहिजे आहेत का, जी आहेत ती. म्हटलं ठेवतो. मग आता ती नावांवर काही होत नाही ना. म्हणजे ते उगाच मी आणि आडमोठेपणा नाही केला की मी आधी वेगळी नावं ठेवलेली. मग ते म्हणाले ना तीच नावं. म्हटलं तीच नाव हवी, तीच नावं. म्हणजे त्यांनी गोष्ट तर बदलत नाही ना. पण ते आय थिंक बेटर सेन्स प्रिवेल्ड. आमचं झालं आज 8 दिवसाचं शूटिंग बाकी आहे. अच्छा. ते आता होईल. आणि अक्षय कुमारचं सगळं झालं आहे शूटिंग. अच्छा. तुम्हाला एक अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजच्या भूमिकेत मला त्याचं एक दिवसाचं काम आहे. बाकी इतर काम आहे ते पुढच्या वर्षी कधीतरी एप्रिल महिन्यात तो पिक्चर रिलीज होईल. पण हा त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा, म्हणजे इंटरफिअरन्स होतं जे आपण ज्याला म्हणतो एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल जे इंटरफिअरन्स, आपल्याला खूप लोकांच्या भावना खूप अशा पटकन दुखावायला लागल्यात आजकाल. नाही, काय होतं की अर्ध्याधिक गोष्टी काय असतात की त्यांच्यापर्यंत काय पोचतं, जे लोक बोलतात त्यांच्यापर्यंत. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की मी मग संभाजी महाराजांना भेटलो कोल्हापुरात शूटिंग करताना. शूटिंग करायच्या आधीच त्यांना जाऊन भेटलो. आणि मग ते सावंत नावाचे एक हिस्टोरियन होते, इंद्रजित सावंत. आणि छान म्हणजे माझं म्हणणं आहे की तुम्ही नॉर्मल बसून सॉर्ट आउट केलं तर ते कन्व्हिन्स होतात.
मग हेच झालं. म्हटलं मला प्रूफ तुम्ही काही द्याल हे तर मलाही त्याचा फायदा होईल ना. पण नसेल तर म्हटलं मला काय दाखवायचं, देवर ब्रेव अँड दे डाईड. तर त्यांची फॅमिली म्हणजे त्यांचं रिलेशनशिप विथ त्यांच्या बायकोबरोबर किंवा ह्या गोष्टी आर मोर इंटरेस्टिंग दॅन द फाईट. मग आय कुड कन्व्हिन्स देम. म्हणजे मला असं वाटतं की मला फार त्रास नाही झाला. एक मराठा ऑर्गनायझेशन होते, ते आले माझ्याशी बोलले, पहिल्या शूटला आले आणि दे वर व्हेरी हॅपी अबाउट इट. त्यामुळे आता काय झालं हल्ली ना, बिकॉज ऑफ द सोशल मीडिया ना हे जास्त व्हायला लागलेलं आहे. मग एक माणूस बोलला की 2 माणूस, पण अर्ध्याधिक लोकांना माहिती नसतं आपण का सपोर्ट करतो. पण आय थिंक तर यू हॅव टू बेअर विथ. आता त्याला काही ते इट इज कुठे जाणार म्हणजे तुम्ही तरी लकी आहात. तुम्ही म्हणजे मी असा तुम्ही थोडक्यात सुटला असं म्हणेन, कारण तुम्ही मे बी आता तुम्ही महेश मांजरेकर म्हणून तुम्हाला फार त्याचा त्रास झाला नाही, पण छोट्या छोट्या लोकांना त्याचा त्रास. आता बघा ना, आता गेल्या आठवड्यातच एक तो सिनेमा त्याचं नाव बदलावं लागलं, मनाचे श्लोक. त्यांनी सुरुवातीला सांगितलं की आमचा तसा त्याच्याशी काही संबंध नाही, पण अल्टिमेटली माझं म्हणणं काय आहे मी सांगतो. त्याला तुम्ही ठेवलं मनाचे श्लोक. एक तर ती लव्ह स्टोरी आहे, मनवा आणि श्लोक नावाच्या मुलाची. मग तुम्ही तरी ठेवलं मनाचे श्लोक. आता तिला कोण मना म्हणतं का ते मला माहिती नाही, मी पिक्चर पाहिलेलं नाही. माझं म्हणणं एकदा सेन्सॉरने पास केलं ना ती, म्हणजे तुम्ही काही मग ह्यांना कुठलाही अधिकार नाही. बरं जे आंदोलन करतात तेही म्हणतील आम्हाला पण व्यक्ती स्वातंत्र्य आहे, आम्हाला नाही पटलं, ठीक आहे, त्यांचंही बरोबर आहे. मग कोण डिसाईड करणार आहे हा तंटा सोडवणार? कोण? कोर्ट किंवा सेन्सॉर बोर्ड. सेन्सॉर बोर्डने सर्टिफिकेट दिलं, कोर्टाने रिजेक्ट केलं यांचं. यांनी कोर्टात पण गेले, कोर्टाने नाही म्हटलं, कोर्टाने ते नाव ठेवलं. पण जर का झाल्यानंतर मग देन यू शुड हॅव स्टक थोडेसे दिवस तरी रेजिस्टन्स. मग तुम्ही लगेच 2 तासात नाही हो सांगू शकता मी नाव बदलतो. मी एका पिक्चरचं नाव ठेवलं, मला खूप त्याचा त्रास झालेला, ज्याचं नाव होतं शिक्षणाच्या आईचा गो. मी शेवटपर्यंत म्हटलं मी नाव बदलणार नाही. म्हणजे ते खूप झालेलं की रिलीज होऊ देणार नाही. मग खूप म्हणजे अशोक चव्हाण त्यावेळेला CM होतं, मी त्यांना म्हटलं, ते म्हणाले आम्ही पोलीस प्रोटेक्शन देऊ. प्रॉब्लेम होता थिएटरवाले घाबरायचे. ते म्हणाले पोलीस एक कोणी लांबून दगड मारला आमची काच फुटली तर ते मला बोलले आम्ही तुमचं शॉर्ट होईपर्यंत थिएटर देणार नाही. मला खूप सगळीकडनं प्रेशर झालं की नाव म्हटलं बदलणार नाही. म्हटलं ती शिवी नाहीच आहे, मी कोकणातला आहे. आणि म्हटलं जी सिस्टम आहे एज्युकेशन सिस्टम, त्याचा अजूनही मला त्याचा राग आहे. आपली एज्युकेशन सिस्टम इज खूप रिग्रेसिव्ह. पण त्यामुळे म्हटलं त्या सिस्टमच्या अगेन्स्ट येते. बरं त्या नावाचं मला खूप नुकसानही झालं, कारण नॉर्मल पीपल ज्यांनी नंतर सॅटेलाईटवर पिक्चर पाहिला त्यांनी मला फोन करून सांगितलं की आम्ही त्यावेळेला मुलांना दाखवलं नाही, आम्हाला वाटलं की शिक्षणाच्या अगेन्स्ट आहे. पण आय स्टक बाय इट शेवटपर्यंत. म्हणजे मी नाहीच म्हटलं बदलणार. मी माझ्यावर तुम्ही फोर्स करू शकत नाही. बरोबर आहे. पण तुम्ही सिनेमा बघा म्हटलं ती शिवी नाही आहे, सगळं झालं. पण मला फक्त जे वाटलं ना की हे युटर्न इतका लवकर करायची काही गरज नव्हती. पण लोक उभे राहत नाहीत ना मागे, म्हणजे बघा फार सगळं अख्खी इंडस्ट्री त्यांच्या मागे उभी राहिलेली सांगितलं की मी 2 आता उदाहरणं सांगतोय. हा एक विषय झाला. मधल्या काळात आणखी एक सिनेमा आला तर खालीद का शिवाजी, मग त्याच्यातही शिवाजी, त्याला तिथे कोणी उभं राहत नाही. आता ना मी त्या नावाचं समजा एक खालीद नावाचं काय मी पाहिलेलं नाही तो पिक्चर, त्या पिक्चरबद्दल चांगलंच ऐकलंय. खालीद नावाचा एक मुलगा तो शिवाजी करतो तिकडे कुठेतरी, काय फॅन्सी ड्रेस आहे का काय मला माहिती नाही. पण त्या नावाचं मला काहीच प्रॉब्लेम. खालीद नावाच्या माणसाला शिवाजी करायचं वाटलं, त्याच्या डोक्यातलं शिवाजी या टायटलचं. पण आता त्याला करणार काय? आता जसं मला स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य नाव ठेवायचं, तसं काही लोकांना ना ऑपोज करायचं. पण मग आपली मराठी इंडस्ट्री ठराविकच भूमिका घेते असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे मनाचे श्लोकच्या कंट्रोवर्सीला उभी राहते नाही का मराठी का? मागे एक सिनेमा येत होता कुठेतरी, मोहम्मद नाव होतं, त्यांनी अपोज केलं, बदललं की नाव. आपण फक्त पण एक सिनेमा एक्झॅक्टली तो त्याचं नाव ठेवलं गुलाम मुस्तफा. आधी वेगळं होतं नाव त्याचं, मुस्तफा नाव होतं सिनेमाचं फक्त. नाही का ते मोहम्मद त्याच्यात होतं कुठेतरी, मुस्तफा नाव होतं, मग त्या मुस्तफा बदलून गुलाम मुस्तफा केलं की मुस्तफा गुलाम. त्यामुळे ना आपल्याकडेच नाही हो, सगळीकडे बाकीच्या तिकडे कोणी जात नाही. मराठी माणसं निदान डेअरिंग करून नावं ठेवतात असं त्याचं होऊ शकतं, बाकी कोणी करत नाही. त्यामुळे ते त्यावेळेला झालेलं मला माहिती आहे. माझं म्हणणं आहे की आता त्याला काय म्हणजे कशाला आपण. पण हा तुम्ही म्हणजे त्या इंडस्ट्रीचं पार्ट आहात, म्हणजे तुम्ही एक वरिष्ठ आहात म्हणून, म्हणजे आय नो यू डोंट रिप्रेझेंट दी, पण तुम्ही त्याच्या काय प्रवक्ते म्हणून बोलणार नाही, पण तरीसुद्धा तुम्ही एक वरिष्ठ म्हणून तुमची एक जबाबदारी. मराठी इंडस्ट्री फार ठराविक भूमिका घेताना फारच
बोटचे PS नाही. इनफॅक्ट मी तेच म्हणतो ना, ही अशी टायटल बिल्ड मराठी इंडस्ट्रीवरच ठेवतात ना. नाही म्हणजे आता हा एक विषय झाला, ठीक आहे. आता शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला, त्या आहेच. नाटकाला पण त्यांनी हे घेतलं, पण त्यांनी ते स्टक बाईट ना, आता आहे की नव्हते. हो. काय असतं की ही जी अपोज करणाऱ्या मंडळींना तुम्ही कन्व्हिन्स करायचा पॉवर ठेवा, की दाखवा पिक्चर त्यांना, बघा की कसा पिक्चर म्हणून. ते आजच्या तारखेला शक्य असं वाटतं तुम्हाला? ठरलं तर शक्य आहे, काय म्हणणार ते आता. जसं मी आय डिडंट बज ना, मी काय केलं, बरं आता मी काही त्यांच्या प्रेशरखाली गेलो, पण मला वाटलं त्यांची नावच पाहिजे होती, ती ठेवा नावं, की मला नावं बदलून काही प्रॉब्लेम